घर मखाराने भरले, बसायला जागाच नाही. शुक्रवार होता म्हणून दादाने कोलबी आणलेली, तर कोलबी फ्राय करायला घेतलेली आणि रस्सा करत घेतलेला. आणि आमच्या घरात असं आहे की 3 जणांना श्रावण आणि 3 जण नॉनव्हेज खाणारी आहेत, म्हणून 3 जणांच्या आवडीनुसार कोलबी आणलेली आणि 3 जणांच्या आवडीनुसार बिड्डा भात आणि मिरच्या बनवल्या. संध्याकाळी ट्युशनची सुटल्यावर या दोघींची लफरी झालती रस्त्यावर. ही आईस्क्रीम मागत होती ना, दुसरी द्यायला मागत नव्हती. चिनूला बोलत जराशी दे, गुरुला बारकी बहिणीच आहे तुझी, तर बोलतो अजिबात ना देणार. तर एकामेकीनं कुठाचाच बाकी होता. फक्त घरी आल्या सुन्याकांची तर जाऊन बघतो तर अख्खा घर मखाराने भरलेला, रूम पण पूर्ण भरले आणि दोन्ही हॉल पण पूर्ण भरले, जिथे बसायलाच जागा नव्हती. तर घर मखाराने भरले ते बघून तुम्हाला समजू शकताच की अख्खी बुकिंग फुल झालेली आहे. पण तरी लास्ट 2 दिवस मकराची बुकिंग चालू ठेवले, म्हणजे कोणचं बारकं मकर असतील ना तर ते बनवून भेटेल, मोठं वाला तर ना भेटणार टाइम. वरती आलो ना, वरती येऊन बघतोय तर मम्मीने शेव बनवलेली, कारण की वहिनींची मम्मी आली. मला पण भूक लागली तर मी पण जराशी खाऊन घेतली. मला अशीच नाही पटत, दूध टाकून तो खायला पटतं म्हणून तशी घेतली खायला. आणि रात्रीच्या जेवणामध्ये बोंबलांचा सुका रस्ता बनवलेला आणि रवा फ्राय करणार होतं, पण दादा बोलला की बोंबील कोलीवाडा बनव. मस्त मिक्स करून फ्राय करून घेतला आणि 2 वेळा फ्राय केलं मी. एकदा फ्राय करून काढला आणि परत त्यांना फ्राय केला, त्यामुळे मस्त क्रिस्पी होता. वरती चाट मसाला टाकला ना, मस्त खाऊन घेतला. असं होतं मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. हो, बाय बाय.